मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनकडे दुर्बीण देते आणि त्याला म्हणते, हे घ्या आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांच्या नजरेतून त्या सोन्याच्या तुकड्याला पहा. तेव्हा अर्जुन आता ठीक आहे असं म्हणतो आणि लगेचच तो दुर्बीण समोर ठेवून आता त्या सोन्याच्या तुकड्याला अगदी निरखून पाहत असतो. तर आता काही वेळानंतर त्याला समजतं की या तुकड्यावर तर काहीतरी असा नंबर लिहिलेला आहे. मग आता सायली आश्चर्याने विचारते, कसला हो नंबर? तेव्हा अर्जुन सांगतो, CJK95 असा नंबर त्यावर आहे. मग आता तोही विचार करू लागतो, हे नक्की काय आहे. सायली सुद्धा विचारते की या नंबरचा काय अर्थ असू शकतो. मग आता अर्जुन म्हणतो की मला फार काही कळत नाही या दागिन्यांमधलं. मला असं वाटतंय हा हॉलमार्कचा दागिना असू शकतो आणि त्याचाच हा नंबर आहे. म्हणजे ज्या दुकानातून ही ज्वेलरी बनवली गेली असेल हा तिकडचाच नंबर असू शकतो. आणि CJK आहे म्हटल्यानंतर कोणतं दुकान असू शकतं हा तो विचार करतो. मग सायली सुद्धा विचार करू लागते, पण दोघांनाही काही लवकर कळत नाही. तेव्हा सायली म्हणते, इंटरनेटवर आपल्याला शोधता येईल ना नक्की कोणतं नाव आहे हे दुकानाचं. तेव्हा अर्जुन मोबाईल घेतो आणि पटकनच इंटरनेटवर सर्च करू लागतो की नक्की हे शॉप कुठलं आहे. मग आता तो म्हणतो, आय डोंट बिलीव्ह दिस, मला विश्वासच बसत नाही आहे. मग आता सायली विचारते, काय झालं? तेव्हा अर्जुन सांगतो, मला तर खरंच विश्वास बसत नाही आहे, कारण हे चांदेकर ज्वेलर्स कोल्हापूर यांचं आहे. म्हणजे आपल्या अद्वैत चांदेकरचं हे दुकान आहे. मग आता सायली खुश होते आणि विचारते, काय? अहो, हे तर अद्वैत भाऊजींचं दुकान आहे म्हटल्यानंतर हा दागिना कुणी बनवून घेतला आहे हे तर आता आपला हक्काचा माणूस आपल्याला सांगू शकतो. तुम्ही आत्ताच भाऊजींना कॉल करा बरं. अर्जुन म्हणतो, आत्ता लगेच कॉल नको, मी मेसेज टाकून ठेवतो की आम्ही उद्या येतोय. चालेल? मग सायली हो म्हणते आणि अहो, चांगल्या गोष्टीला उशीर तरी कशाला करायचा असं त्याला सांगते. मग आता अर्जुन मोबाईलमध्ये मेसेज टाईप करतो, हाय अद्वैत, तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे. सो मी आणि सायली उद्या कोल्हापुरामध्ये तुझ्या ऑफिसमध्ये येतोय. दुसरीकडे महिपत आता खूपच प्यायलेला असतो आणि अर्जुनला मारण्याची भाषा करतो. नागराज म्हणतो, एवढं सोपं नाही आहे ते. नागराज नशेत असूनही त्याला समजावू लागतो, अरे तुला दारू जास्त झाली आहे म्हणून तुझं डोसकं फिरले, जा आतमध्ये जाऊन जरा शांतपणे झोप. मग महिपत म्हणतो, नाही जाणार. जर डोकं शांत ठेवायचं असेल ना तर हा एकच पर्याय आहे. असं म्हणून तो एकावर एक ग्लास आता दारूचे घेतो. तेव्हा नागराज म्हणतो, अरे तुला जर अर्जुनचं एवढं टेन्शन असेल तर तू विचार कर ना, मला किती टेन्शन असेल. अरे तुला तर काय फक्त जेलमध्ये जाण्याची भीती आहे. मी जर दादाच्या बाबतीत जे काही केलंय ते जर अर्जुनला समजलं तर तो काय करेल तर मला जिवंत गाडून टाकेल. कारण दारावरची बेल जरी वाजली ना तरीही मला असं वाटत असतं की आला अर्जुन आणि दादाला आता तो माझ्या बाबतीमध्ये सगळं काही अगदी खरं खरं सांगणार. कारण तो अर्जुन माझ्या खूपच जवळ पोहोचायला लागलाय अशी मला सतत भीती वाटत असते. एकीकडे तो अर्जुन सुभेदार आणि दुसरीकडे ती दामिनी देशमुख बाई, सगळेच जण अगदी डोक्यावर बसायला लागले आहेत माझ्या. ते हरीश प्रकरण तरी अर्जुनवर शेकेल असं वाटलं होतं, पण त्याचं काही झालंच नाही. तेव्हा महिपत वैतागून म्हणतो, ह्या अर्जुन सुभेदार समोर ना काहीच घडत नसतं, कारण तो समोर जर आला ना तर अंगापायातली ताकदच निघून जाते. माझं ना डोसकंच काम करत नाही नागराज शेठ, डोसकंच काम करत नाही, करावं काय कळतच नाही, सर्व मार्ग बंद झाले आहेत असं वाटतंय. असं म्हणून महिपत आता खूपच चिडलेला असतो आणि काय करतो तर तेथे असणारी दारूची जी बॉटल असते ना ती अशी फेकूनच देतो. तर ती बॉटलसुद्धा आता फुटून जाते. मग रागातच आता नागराज म्हणतो, फोड रे, आणखी बॉटल फोड तू. मला सांग, याने काय आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का महिपत? तेव्हा महिपत म्हणतो, माझ्या हातात काय आहे नागराज शेठ? अहो, एकीकडे त्या देशमुख बाईला पैसे देऊ देऊ माझी तिजोरी खाली झाली आणि मैदान कोण गाजवतोय ते तर अर्जुन सुभेदार, आणि ही खेळत बसली आपली माइंड गेम. मग नागराज म्हणतो, हे बघ महिपत, ती दामिनी जे काही करते ना ते करू देत आता तिला, कारण आपल्याला जरी ते कळत नसलं ना तरीही शेवटी जिंकणार तर आपणच आहोत. लक्षात ठेव, जिंकणार तर आपणच, असं म्हणून तो मोठ्या मोठ्याने बोलतो. आता बस झालं, जा तू शांतपणे झोपायला जा. मग महिपत म्हणतो, नाही नागराज शेठ, नाही झोपणार मी.
आता आपण अजून दारू पिणार असं म्हणून महिपत स्वतः आता पुन्हा एकदा दारूची बॉटल घेतो आणि दारू पित असतो. तेव्हा नागराज त्याच्याकडे पाहतच राहतो, कारण त्या दोघांनीही एवढी ड्रिंक्स केलेली असते की त्या दोघांना कसलंही भान राहिलेलंच नसतं. ते दोघेही अगदी नशेत असतात, त्यामुळे काहीही बडबडत असतात. दुसरीकडे रविराज आणि प्रतिमा दोघेही घरी आलेले असतात. तेव्हा दोघेही एकदम विचारातच असतात. प्रतिमा आता लगेचच रविराजला पाणी देते, तर रविराज एकदम आपला शांत शांत बसलेला असतो. मग आता प्रतिमा मुद्दामहून विचारते, काय हो, कसला एवढा विचार करताय? तिकडून निघताना तुम्ही गाडीतून सुद्धा काही बोलला नाहीत माझ्याबरोबर, असं का? मग आता काय डोक्यात काय चालू आहे तुमच्या, असं ती विचारते. तेव्हा रविराज म्हणतो की तुझ्या डोक्यात जे चालू आहे ना तेच माझ्या डोक्यात. तुला समजलं असेल ना पूर्ण आई तन्वीच्या बाबतीत काय बोलल्या ते. पण आजकाल ती वरचेवर खूप खोटं बोलतीये. प्रतिमा म्हणते, हो ना, मी सुद्धा तोच विचार करतीये. रविराज म्हणतो, पण पूर्णाई असं नाही बोलू शकत कधी की तिचं खोटं वागणं वाढत चाललंय. नक्कीच त्यांच्या लक्षात काहीतरी आलं असेल. प्रतिमा म्हणते, हो मलाही तेच वाटतंय की ती नक्कीच काहीतरी सारखं सारखं खोटं बोलत असणार आणि आपल्यालाही जाणवतं नव्हते कधीतरी. तुमच्याही लक्षात येत असेल ना. आता आपणच आपल्या मुलीला समजवायला हवं, त्यामुळे तुम्ही तिच्याबरोबर जरा थोडं बोला. तिला विचारा, नक्की काय खोटं बोलतीयस तू, नक्की प्रॉब्लेम काय आहे तुझा. तेव्हा रविराज म्हणतो, ठीक आहे, असं म्हणून तो प्रियाला कॉल करतो. दुसरीकडे प्रिया ऐटीतच रूममध्ये बसलेली असते. तेव्हा तिला समजतं की बाबांचा कॉल आला आहे. ती रिसीव करते आणि घाबरतच विचारते की काय झालं बाबा, असं म्हणून मनात ती विचार करत असते की म्हातारीचं बोलणं जास्त लेदाराने मनावर घेतलं की काय. रविराजला आता अजिबातच तिच्याबरोबर बोलण्याची इच्छा नसते, पण तो थोडा रागात असतो आणि म्हणतो, हे बघ, उद्या ना घरी ये, जरा बोलायचं आहे तुझ्याशी. मग प्रिया काही न बोलता रविराज फोन ठेवतो, कारण त्याने तिला सक्त ताकीदच दिलेली असते. मग प्रिया म्हणते, हॅलो हॅलो बाबा, थांबा ना. तरीही आता ते फोन कट करतात. मग प्रियाला भलतंच टेन्शन येतं. तेव्हा प्रिया मनात विचार करू लागते की किल्लेदार उद्या फक्त लेक्चर झाडेल की अजून काय करेल, मला तर कळतच नाही आहे. आणि ह्या म्हातारीला तरी काय गरज होती मध्येच पचकायची उगीच. आणि एकतर साध्या सरळ सुनेचं नाटक करून मला अक्षरशः कंटाळा आलाय, त्यात डोक्याला हा ताप, असं म्हणून प्रिया आता वैतागते. मग तेवढ्यात अश्विन सुद्धा आता घरी येतो. मग प्रिया लगेचच त्याच्यापासून तोंड लपवू लागते आणि आपली खाली मान घालून बसते. अश्विन आतमध्ये येऊन दार बंद करतो आणि प्रियाजवळ जाऊन बसतो. तर प्रिया रडण्याची नाटकं आपली नेहमीची सुरू ठेवते. तेव्हा अश्विन विचारतो, काय ग तन्वी, पूर्ण आजी असं का म्हणाली की हल्ली तू खूप खोटं बोलतेस म्हणून. मग प्रियाला समजलेलं असतं की फक्त अश्विनच असा आहे जो मला सिंपती मिळवून देऊ शकतो, म्हणून ती आता रडण्याची आणि जास्तच हर्ट झाल्याची नाटकं करत म्हणते, अश्विन अश्विन, तुला माहिती येणार आहे सायलीचा स्वभाव चांगलाच माहीत असेल ना. ती सगळ्यांना अशी माझ्या विरोधात ना नेहमी भडकवतच असते, पण आता कुणीच माझ्यावर विश्वास सुद्धा ठेवत नाही. अरे, मला बाबांनी कॉल सुद्धा केला होता आणि मला उद्या त्यांनी भेटायला सुद्धा बोलवलंय. अरे, म्हणजे माझी काहीही चूक नसताना मलाच प्रत्येक वेळी असा ओरडा खावा लागणार का. तेव्हा आता अश्विन त्यावर काहीच उत्तर देत नाही आणि मग म्हणतो की ठीक आहे, रविराज काकाने उद्या बोलवलंय ना, तर आपण जाऊयात. तेव्हा प्रियाला आता भीती वाटू लागते, जर काही उलटसुलट रविराज काही बोलला तर अश्विनला सुद्धा काही गोष्टी समजतील आणि म्हणूनच ती म्हणते, नको नको, मी आपली एकटी जाईल ना रे अश्विन. पण अश्विन, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना रे की तूही मला असं आता एकटं पाडणार आहेस. असं म्हणून ती आता रडू लागते आणि सिंपती मिळवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा अश्विन म्हणतो, तन्वी अगं, मी असं काही म्हणालोय का तुला, नाही ना. अगं, मी फक्त एवढंच विचारले तुला की घरात आज काय घडलं, आणि आपल्याला माहिती आहे ना सायलीचा स्वभाव कसा आहे, ती कशीही वागू देत, पण तू ना आता तिला उत्तर द्यायला जरा शिक. तेव्हा प्रिया म्हणते, अश्विन, जर तुझी साथ असेल ना मला, तर मी कुणालाही सामोरी जायला तयार आहे आणि उत्तरसुद्धा द्यायला तयार आहे. मग त्या सायलीला कितीही वाईट वागू दे अश्विन, तू फक्त नेहमी माझ्या सोबत राहा आणि मला अजून दुसरं काहीच नकोय रे, कारण तुझा हा विश्वास आहे ना, तीच माझी खरी ताकद आहे. असं म्हणून ती मुद्दामच अश्विनच्या जवळ जाते आणि त्याला मिठी मारते. खूप काही घडले असं दाखवण्याचा प्रयत्न करत, मला सगळेजण खूपच बोलतात असं दाखवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा अश्विन सुद्धा वेडा लगेचच तिला जवळ घेत तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो, शांत हो तन्वी, शांत हो.
हे बघ, मी नेहमीच तुझ्या बरोबर असणार आहे आणि पूर्ण आजीला तुझ्याबद्दल जो काही गैरसमज झालाय ना तो मी खोडून काढेन, असं म्हणून अगदी लहान बाळासारखं तो तिला समजावतो. तर प्रिया हसत असते, कारण तिला एवढंच हवं असतं की अश्विन जर माझ्या बाजूने असेल ना तर मला दुसरं कोणी कितीही बोलू देत, तो माझी ताकद आहे आणि त्याला मी खुश ठेवणं खूप गरजेचं आहे, त्याची सिंपती मिळवणं गरजेचं आहे. दुसरीकडे प्रताप आणि कल्पना दोघेही रूममध्ये बसलेले असतात. प्रतापला समजतं की कल्पना आज खूप डिस्टर्ब आहे. मग आता तो मुद्दामहून तिला विचारतो, काय ग कल्पना, काय झालं? काय ग, तन्वीच्या वागण्याचा विचार करतेस ना तू? कारण पूर्णाई म्हणाली तन्वी आजकाल खूप खोटं वागते, खोटं बोलते, त्यामुळे तू जास्त अस्वस्थ झालीस हो की नाही? तेव्हा कल्पना विचारते, तुम्हाला कसं समजलं? मग आता रविराज म्हणतो, कल्पना, आपण एवढी वर्ष संसार केलाय, तो उगीच केलाय का? अगं, इतकं तरी आपण एकमेकांच्या मनातलं ओळखतोच ना. अगं, आत्ता तुझ्या कपाळावर आठी होती आणि जिचा विचार केल्यानंतर कपाळावर आठी येते अशी एकच व्यक्ती या घरात आहे, ती म्हणजे तन्वी, असं म्हणून आता प्रताप अगदी स्पष्टपणे काही गोष्टी तिच्याबरोबर बोलतो. तरीही आता कल्पनाच्या डोक्यात काही प्रकाश पडत नाही. ती प्रियाचीच बाजू घेते आणि त्याला म्हणते की तुम्ही इतकं टोकाला जाऊ नका हा. हो, आता तन्वी काही काही बाबतीमध्ये चुकते, हे पूर्णपणे खरं आहे, पण ती अल्लड आहे आणि अर्जुनच्या बायकोवरती तिचा राग आहे ना, आणि म्हणूनच ती कधी कधी असं भलतं काहीतरी करून बसते, म्हणजे तिच्या सासूसारखं. हो ना, असं प्रताप मग कल्पनाला उत्तर देत विचारतो, अगं तू नाही का सायलीवरच्या रागापोटी स्वतःचा मेंदू बंद करून घेतला? तेव्हा कल्पना म्हणते, अजिबात नाही हा, कारण त्या मुलीचा खोटेपणा ना खूप मोठा आहे आणि तन्वी काय खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये कधी कधी खोटं बोलत असते आणि ते काय माफ करता पण येतं. तेव्हा प्रताप विचारतो, हो का, असं आहे? ती इतकंच खोटं बोलली फक्त खाण्यापिण्याच्या बाबतीत? मग आता कल्पना एकदमच गप्प राहते, ती काहीही बोलत नाही. तेव्हा कल्पना उत्तर दे, असं प्रताप पुन्हा पुन्हा विचारतो. तेव्हा कल्पना म्हणते, नाही हो, एवढंच नाहीये, ती आपली बऱ्याचदा अशी खोटं बोलतच असते, असं प्रियाबद्दल आता जेव्हा ती सांगते तेव्हा रविराज मात्र हसतो आणि म्हणतो, तुझा जिच्यावर आंधळा विश्वास आहे ती तुझी सून खोटं बोलते आणि हे तुला स्पष्टपणे दिसतंय, हो की नाही? असं म्हणून आता तो तिला विचारतो आणि म्हणतो, चांगला आहे हा, चांगला आहे, आणि तू तुझ्या डोळ्यावरचा काळा चष्मा उतरवला जरी नसलास तरीही तो काळा रंग अगदी धुसर होतोय आणि त्यातून प्रकाश येतोय. चांगला आहे हा, चांगला आहे, असं म्हणून प्रताप आता कल्पनाचेही डोळे उघडण्याचा प्रयत्न करतो की प्रिया ही खोटारडी आहे आणि ती खोटं बोलते आणि सायलीचा खरेपणा तिच्यासमोर तो आणण्याचा सतत लहान सहान गोष्टींमधून प्रयत्न करत असतो. परंतु सायलीने विश्वासघात केल्यामुळे कल्पना काही सहजासहजी तिच्यावर विश्वास काही ठेवत नसते. तर आता दुसऱ्या दिवशी सायली आणि अर्जुन लवकर सकाळी आवरतात. मग आता सायली म्हणते, हो कलाचा फोन आलाय. अर्जुन म्हणतो, घे की मग. सायली आता कॉल रिसीव करते आणि हॅलो कला, बोल ना ग, असं म्हणते. तेव्हा आता कला विचारते, काय ग, अर्जुन भाऊजी इकडे कोल्हापूरला यायला निघालात, हे खरं आहे का? अगं, मला सकाळी चांदेकरने सांगितलं. सायली म्हणते, मग अद्वैत भाऊजी आता खोटं बोलतील का? ती म्हणते, अगं त्याचा काही भरोसा नाही, मला वाटलं खोटं वगैरे बोलत असतील. बरं, तुम्ही डायरेक्ट घरीच या हा, काय बनवू तुम्हाला जेवायला, असं कला विचारते. आणि भाऊजींना काय आवडतं? तेव्हा आता सायली म्हणते, ऐक ना कला, अगं ऐक ना, आम्ही नंतर निवांत येऊच, पण आता खूप महत्त्वाच्या कामासाठी आम्ही तिकडे येत आहोत, म्हणून आम्ही थेट ऑफिसलाच भेटू तुम्हाला आणि काम झाल्यानंतर लगेचच निघू इकडे यायला. तेव्हा कलासुद्धा तिची सिच्युएशन समजून घेते आणि म्हणते, बरं ठीक आहे, आपण सगळेजण ना मग ऑफिसलाच भेटूयात, चालेल? तेव्हा सायली म्हणते, हो चालेल, आणि 1-5-6 तासामध्ये आम्ही कोल्हापूरमध्ये असू, असंही सांगते. तेव्हा ठीक आहे असं कला म्हणते. आता दोघीही एकमेकींना बाय असं म्हणतात आणि मग फोन ठेवतात. तर अर्जुन म्हणतो, या दोघांचं ना सेम असंच आहे, तू म्हणतेस ना ते एकमेकांशिवाय काही राहता येत नाही असं काहीतरी. तेव्हा सायली हसते आणि म्हणते, हो तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. तेव्हा अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली सेम असंच आहे, पण या दोघांमधलं भांडण मिटलं की अजून तसंच सुरू आहे. मग आता सायली म्हणते, मिटलंय असं म्हणता येणार नाही, परंतु आबांनी यावेळी ना एक तोडगा शोधून काढलाय. मग आता कोणता तोडगा, असं अर्जुन विचारतो. तेव्हा अद्वैत भाऊजी आणि कलाने 6 महिने एकत्र राहायचं. बघू आता आपण काय होतंय ते, कारण तुम्हाला माहीतच असेल कला ना खूप हट्टी आहे, तर काही ती कुणाला सोडणार नाही. मग आता अर्जुन हसतो आणि म्हणतो, अद्वैत सुद्धा काही कमी नाही आहे, मी चांगलाच ओळखतो त्याला.
तेव्हा सायली हसतच विचारते, देवाने अगदी योग्य जोडी जुळवली आहे ना? मग अर्जुन म्हणतो, हो ना. असं म्हणून ते दोघेही आता पटकनच कोल्हापूरला जायला निघतात. दुसरीकडे आता प्रिया ही रविराजने सांगितल्याप्रमाणे घरी आलेली असते. तेव्हा आता रविराज हा अगदी सिरियस झालेला असतो आणि प्रियाला सर्वांच्या मध्येच असा उभा करतो आणि काल जे काही घडलं ना त्याचं एक्सप्लेनेशन मला हवं आहे असं म्हणतो. तर प्रिया अगदी रडकुंडीलाच आलेली असते. सुमन, नागराज आणि त्याचबरोबर तेथे प्रतिमा देखील असते. आणि पुन्हा एखादी गोष्ट सावरून घेण्यासाठी अजिबात खोटं बोलायचं नाही अशीही सक्त ताकीद तो आता देतो. तेव्हा हे ऐकून प्रिया तर खूपच घाबरते. रविराजने आता तिला अगदी स्पष्टपणे ओळखलेलं असतं की काही गोष्टी सावरून घेण्यासाठी ही आपली सतत अशी खोटं बोलत असते म्हणजे असतेच. मग आता तो रागातच विचारतो, खरं खरं आहे ते सांग पटकन. त्यावेळी आता सुमनलाच प्रश्न पडतो, नक्की काय झालं असेल? आणि पूर्ण आई असं म्हणाल्या तरी काय भाऊजी? तेव्हा रविराज म्हणतो, काही नाही, खोटारडी म्हणाल्या त्या तिला. तर प्रिया आता डोळे बंद करूनच घेते, कारण तिला आता असं सगळ्यांनी घेरलेलंच असतं आणि सगळेजण आता प्रश्न तिला विचारत असतात. मग नागराजलाही समजतं की नक्की झालंय काय. तर सुमनला आश्चर्याचा धक्का बसतो आणि ती विचारते, काय? तर आता नेहमीप्रमाणे आपली मुलगी आहे म्हटल्यानंतर थोडी बाजू तर समजून घ्यायला हवी तिची, असं प्रतिमाच्या मनात येतं आणि ती म्हणते, म्हणजे नाही अगं सुमन, अशा शब्दात नाही म्हणाल्या त्या म्हणाल्या की आपली तन्वी ना अलीकडे वरचेवर खूप खोटं बोलायला लागली आहे आणि तिने ती सवय आता काढून टाकायला हवी. त्यावेळी आता असं म्हणून प्रतिमा थोडीशी रागात प्रियाकडे पाहते. तर ती वैतागूनच म्हणते, पण मी खोटं बोललेली नाहीये. ती सायलीना सतत मला सगळ्यांसमोर असं खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत असते. मग आता नागराज सुद्धा प्रियाची बाजू घेतो आणि म्हणतो, तसंही दादा, अरे हिचं आणि अश्विनचं लग्न झाल्यापासून अर्जुन आणि सायलीला अजिबात ते आवडलेलंच नाहीये. मग आता प्रिया म्हणते, तेच तर, आणि म्हणूनच बाबा ती सतत माझ्या विरुद्ध ना सगळ्यांचे कान भरवत असते. तेव्हा रविराज म्हणतो, हो असं आहे का? अगं पण यापूर्वी तू आमच्याशी सुद्धा अशी खोटं बोललेलीच आहेस ना, आणि कोर्टामध्ये साक्षी व तुझ्या मैत्रीबद्दल सुद्धा तू खूप खोटं बोललेली आहेस, आणि हे सगळं विसरून कसं चालेल तन्वी? असा तिचा खोटारडेपणा बाहेर सगळ्यांसमोर सांगत तो तिला जाब विचारतो. मग प्रिया आता रडूनच म्हणते की एवढ्याशा चुकीची मला अजून किती वेळ शिक्षा देणार आहात बाबा तुम्ही? तेव्हा तो म्हणतो, ही शिक्षा नाही अगं तन्वी, बाप म्हणून वाटणारी काळजी आहे. आता तुझ्यामुळे सासरची माणसं जर दुखावत असतील तर त्याचा विचार नको का करायला? मग आता प्रतिमा म्हणते, हे बघ तन्वी, सुभेदारांची सून म्हणून तू त्या घराला जोडून ठेवायला हवंस, पण उलट तुझ्यामुळेच त्या घराला तडे जात आहेत हे जर दिसलं ना तर मला खरंच खूप काळजी वाटते. अगं तू जरा सायलीचं वागणं बघ ना, ती कशी वागते घरातील सगळ्यांबरोबर. ना खरंच खूप काही शिकता येईल तिच्याकडनं. मग आता तुझ्या विरोधात मी सायलीची बाजू कधीच घेणार नाही असं रविराज म्हणतो. पण पूर्ण आईने जेव्हा काल तुझ्या खोटेपणाबद्दल विषय काढला तेव्हा सायलीने तर बाजू सावरून घेतली ना, नाहीतर सायलीला प्रतिमाच्या साडीबद्दल बोलण्याचं खरंच काही तसं कारण नव्हतं. मग आता सायलीचा खरेपणा रविराज हा प्रियाला सांगत असतो. प्रतिमा सुद्धा सायलीचा मोठेपणा सांगते आणि म्हणते, हे बघ, काल तुला ना तिने सावरून घेतलं बाळा, आणि तो विषय तिथल्या तिथे बंद केला, अजिबात विषय वाढू दिला नाही. आणि ही अशी मुलगी तुझ्या विरोधात घरच्यांचे कान कसे भरेल सांग बरं? तर आता रविराज आणि प्रतिमा हे दोघेही सायलीचा खरेपणा तिला सांगत असतात आणि प्रियालाही हे माहीत असतं की सायलीने काही केलेलं नाहीये, परंतु उगीच स्वतःला खरं ठरवण्यासाठी आणि सायलीला सर्वांसमोर खोटं पाडण्यासाठी ती सतत सायली विरोधातच काहीतरी सांगते. मग दुसरीकडे आता सायली आणि अर्जुन दोघेही आता कोल्हापुरामध्ये पोहोचलेले असतात. अद्वैत कलाची ते ऑफिसमध्ये भेट घेतात. तेव्हा कला आता म्हणते की सायली, हे बघ, तू म्हणालीस की आमच्याकडे वेळ नाही आहे, आम्ही नंतर कधीतरी येऊ म्हणून घरी येण्याचा आग्रहसुद्धा मी केला नाही. बघ, आता इथे आलात तर तुम्ही अजून थोडा वेळ थांबा आणि काहीतरी पाहुणचार करायला नको का गं तुमचा? मग अद्वैत म्हणतो, हो ना, बरोबर आहे, आता इथे आलात तर चहा किंवा कोल्हापुरातली झणझणीत मिसळ तर व्हायला हवी ना. मग अर्जुन म्हणतो, नको रे अद्वैत, कारण आम्हाला घाईतच पुन्हा निघावं लागणार आहे, कारण वात्सल्य आश्रम केससाठी काही शेवटचे पुरावे गोळा करायचे आहेत आणि त्यासाठीच आम्ही तुझ्याकडे आलोय. कारण मी आता दामिनी देशमुख आणि महिपतला आणखी खोटेपणा करायला अजिबातच वेळ देणार नाहीये. तेव्हा अद्वैत म्हणतो, ऑफकोर्स
तुला सांगू, ॲक्च्युली मी तुझी ही केस ना खूप आधीपासून फॉलो करतोय. म्हणजे मधुभाऊंनी खून केला आहे असं सांगणारी एक आय विटनेस असूनही ज्या पद्धतीने ही केस खेचून आणली आहेस ना, त्याला खरंच काही तोड नाही असं म्हणून अर्जुनच्या कामाचं कौतुक आता अद्वैत करत असतो. तेव्हा थँक्यू सो मच असं आता अर्जुन म्हणतो. तेव्हा कला विचारते, पण सायली मला एक कळत नाही, असं अचानक आमच्याकडे तुम्ही काय काम काढलं आणि तसंही तू फोनवर सुद्धा काही बोलली नाहीस. तेव्हा सायली सांगते, कला अगं फोनवर तसं बोलण्यासारखं नव्हतंच. मग आता ती अद्वैतला सांगते, ऐका ना अद्वैत भाऊजी, आमच्याकडे ना एक वस्तू आहे आणि त्या वस्तूकडनं तुमच्याकडून पूर्ण माहिती हवी आहे. तेव्हा अद्वैत विचारतो, कोणती वस्तू? मग आता अर्जुन ते दाखवतो सोन्याचा तुकडा. मग आता अर्जुन सांगू लागतो, हे बघ ना, कदाचित आम्हाला असं वाटतंय एअरिंगचा तुकडा असू शकतो किंवा हा पेंडंटचा तुकडाही असू शकतो आणि आम्हाला ना कळत नाही आहे, म्हणूनच तुमच्याकडे आलो. तेव्हा आता अद्वैत ही ती वस्तू अगदी निरखून पाहत असतो नक्की काय आहे, त्याच्यावर कोणता कोड आहे ते, आणि मग तो कलाकडे सुद्धा देतो. तर आता कलासुद्धा अगदी बारकाईने ते पाहू लागते. तेव्हा कला सांगते, माझ्या नजरेला जेवढं कळतंय ना भाऊजी, पाहून तर असं मला कळतंय की हा पेंडंटचा तुकडा आहे आणि हा कानातल्याचा तुकडा असता तर जिथे ते तुटलंय ना तिथे किंचित एखादा बाक असता. मग अर्जुनला समजतं हे कानातल्याचा तुकडा नाहीये, हा तर पेंडंटचा तुकडा आहे. आता कला पुन्हा अद्वैतकडे तो दागिन्याचा तुकडा देते. मग अर्जुन सांगू लागतो, हे बघ, त्याच्या पाठीमागे एक हॉलमार्क आहे, CJK 95 असं त्यावर हॉलमार्क आहे. मग आता दुर्बिणीतून तो पाहू लागतो. तेव्हा त्यालाही धक्काच बसतो, कारण त्याच्याच दुकानातील तो पेंडंटचा तुकडा असतो. मग आता अद्वैत म्हणतो, हे बघ अर्जुन, हॉलमार्क तरी आमच्याच दुकानाचा आहे, CJK 95, कारण CJK म्हणजे चांदेकर ज्वेलर्स कोल्हापूर आणि 95 म्हणजे 95 साली हा दागिना आमच्या इथे घडवला गेला आहे. तेव्हा अर्जुन आणि सायली दोघेही एकमेकांकडे आता पाहतच राहतात. तेव्हा अर्जुनला आनंद होतो. तो म्हणतो, ग्रेट, ऐक ना, हा दागिना कुणी विकत घेतलाय, हा रेकॉर्ड असेलच ना तुमच्याकडे. तेव्हा अद्वैत आणि कला हे दोघेही आता अर्जुनकडे पाहतच राहतात. तर अर्जुन आणि सायली दोघेही एकमेकांकडे पाहतात. आता त्यांना माहीत असतं की आता अद्वैतकडून सगळी माहिती मिळणार, हा दागिना नक्की 95 साली कुणी घडवला होता आणि त्याचं नावसुद्धा कळणार. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता अद्वैत आणि कला सगळे रेकॉर्ड मागचे चेक करू लागतात. 1995 साली नक्की त्याच दिवशी कोणी दागिना हा घडवला होता याचा पुरावा शोधण्याचा खूप प्रयत्न करतात. आणि मग अद्वैत म्हणतो, यस, ज्या दागिन्याबद्दल विचारतायत ना, तो दागिना कालिंदी महाडिक या दुकानातून बनवून घेतला होता. असं म्हटल्याबरोबरच अर्जुन सायलीला धक्का बसतो. त्यानंतर ते आता घरी पोहोचतात. तर चैतन्यला ते घरी अगोदर बोलवून घेतात आणि म्हणतात की कालिंदी महाडिक याने हा सोन्याचा दागिना बनवून घेतला होता. 8 ऑगस्ट 1995 ही तर साक्षीची बर्थ डेट आहे असं चैतन्य सांगतो. तेव्हा अर्जुनला आता धक्काच बसतो आणि तो म्हणतो, कालिंदी महाडिक आणि साक्षीचा आता काय संबंध आहे हे शोधावंच लागेल. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.